12 जून 2025 ला एअर इंडियाच्या एका विमानाचा अपघात झाला. बोईंग 787 ड्रीमलाइनर. हा तांत्रिक बिघाड होता की पायलट फेल्युअर होता, इंजिन फेल्युअर होता की आणखी काही, ते आपल्याला लवकर कळेलच. परंतु ही दुर्घटना केवळ तांत्रिक बाब नसून तर अनेक कुटुंबाचं जीवन बदलून टाकणारी आहे. 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून दिल्लीकडे निघालेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI-171 टेक ऑफ करताच काही सेकंदात कोसळलं. या भयंकर अपघातात 260 प्रवासी मृत्युमुखी पडले. आणि एकमेव प्रवासी वाचला. हे विमान बोईंग 787 ड्रीमलाइनर होतं. भारत सरकार आणि DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी आता बोईंग 787 च्या तांत्रिक तपासणीसाठी विशेष समिती नेमली आहे. काही विमानं तात्पुरती बंद देखील ठेवली जात आहेत. भविष्यात बोईंग 787 भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर ग्राउंड होण्याची शक्यता आहे. हा अपघात केवळ एक दुर्घटना नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो. एअर इंडियाने विमान कितपत मेंटेन केली होती या प्रश्नाचे उत्तर आता शोधण्याचं अत्यंत आवश्यक गरज आहे. बोईंग कंपनीने शोक प्रकट केले असून त्यांनी तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. पण हे फक्त एक PR स्टेटमेंट आहे की खरोखरचा बदल होणार आहे हे पाहणं बाकी आहे. या घटनेनंतर भारत सरकारने एव्हिएशन नियम अधिक कडक करायला हवेत. आपल्या देशात असलेल्या 300+ बोईंग विमानांची तपासणी करणे गरजेची आहे. प्रवाशाचं जीवन महत्वाचं आहे, ते पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिकता असावी तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. आपली पुढील भागात बोईंग 787 च्या इतिहासावर सविस्तर विश्लेषण घेऊन येणार आहोत. सबस्क्राईब करा. जिथे जागरूकता तिथेच सुरक्षा.